आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोजजी केवट, अखिल धीवर समाज विकास समिती भंडारा गोंदिया। आता सगळ्यांचे नाव घेत नाही, मंचावर सगळे उपस्थित आणि आपले समाज बांधव जे समोर बसले आहेत, तर आपली जी समिती आहे अखिल धीवर समाज विकास समिती भंडारा गोंदिया ही 4-5 वर्षापासून 2021 ला स्थापना झाली आहे या समितीची आणि 5 वर्षापासून ही समिती एससीच्या आरक्षणासाठी काम करत आहे। आपला समाज हा 1936 ते 1950 हा अनुसूचित जातीमध्ये होता, एससी कॅटेगरीमध्ये। तर ते आरक्षण आम्हाला वापस पाहिजे आहे। त्यासाठी खूप मुंबई आणि दिल्लीला वेगळे वेगळे प्रस्ताव पाठवलेले आहेत आणि समितीचा अभ्यास हे दिवस रात्र अविरतपणे चालू असतं। भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान जे बनवलं तेव्हा काही गोष्टी असमानता यामुळे काढलेलं आहे, त्यांनी टाकलेलं। पण जे नंतर भारत स्वतंत्र झाला त्याच्यानंतर काही वर्षांनी हा समाज एससीच्या कॅटेगरी मधून काढलं गेलं। याला गेल्या 75 वर्षापासून सामाजिक आणि आर्थिक समानता साध्य करण्याच्या दिशेने ही वाटचाल सुरू आहे, पण कुठेतरी आपला अज्ञान आणि आपल्या समाजातील एकता, जसं आता सांगितलं सरांनी प्रस्तावनेत, की आपल्या गावातच वेगळे वेगळे गट आहेत, तर मग आपल्या 2 जिल्ह्यामध्ये किती गट असतील आणि महाराष्ट्रात किती गट असतील। तर संविधानामध्ये आम्ही भारताचे लोक, तर भारतामध्ये सर्व लोक एकच आहेत, पण आरक्षण हे वेगळं वेगळं आहे। जर आपल्याला एससीचं आरक्षण असतं तर आपण आज शिक्षणात सामोर असतो किंवा नोकऱ्यांमध्ये आपल्या जातीचे लोक, काही लोक आहेत पण जे गरीब लोक आहेत ते समोर नाही गेले आहेत, 12वी पर्यंत शिक्षण घेतात आणि समोर पैसा लागतो म्हणून सोडून देतात। तर तसं झालं नाही पाहिजे। जर आज आपल्याला एसटीचं आरक्षण असतं तर आपल्या जातीचे आमदार खासदार झालेले असते आणि समोर कुठेतरी राजकीय पटलावरही गेले असते। तर आपण संबंध आपण शिकलो। तर मी 4-5 वर्ष आधी माझं स्वतःचं उदाहरण आहे की माझं ग्रॅज्युएशन झालं आणि मी कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास करत होते। तर कसं एक्झाम्स वगैरे देत होती आणि एनटीची जागा कधी 1 राहत होती, कधी 2 राहत होते आणि कधी काहीच नाही। तर 2-3दा असं एसटीच्या जागा 13 आणि आपलं 2.5 आरक्षण असं लक्षात घ्या। तर तलाठीच्या परीक्षेमध्ये 2-3दा माझं 2-2, 4-4 मार्क्सनी असं नाही लागला नंबर। जर एसटीचं आरक्षण असतं तर कुठे नाही कुठेतरी लागलं असतं। तर हेच सांगणं आहे की आरक्षणाचा विषय हा आपल्या केंद्र सरकारपर्यंत गेलेला आहे आणि जेव्हा आपल्याला रस्त्यावर उतरण्याची वेळ येईल तेव्हा आपल्या सर्वांची साथ आपल्याला पाहिजे आहे। महिला वर्गाची साथ आपल्याला पाहिजे आहे, कारण पुरुष वर्ग तर खूप म्हणजे समोर दिसतो पण महिला वर्ग जास्त करून दिसत नाही। पण इथे आहेत तुमच्या महिला, तुमच्या गावातल्या महिला ह्या जागरूक दिसत आहेत आणि माझं सर्वांना आव्हान आहे की आपल्या गावातही किंवा आजूबाजूच्या गावातही हा आरक्षणाचा मुद्दा, हा चळवळ आपण पसरवायला पाहिजे। आता बोलणारे आमच्या समितीचे पदाधिकारी आहेत, त्यामुळे मी माझं बोलणं इथे थांबवते आणि विराम। जय संविधान, जय। धन्यवाद मॅडम जी, आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं। यानंतर मी पाचारण करत आहे ईश्वर दयालजी उखे।
अध्यक्ष देवर मछुआ समाज संघटन बालाघाट हे आम्हाला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो.